अतिशय उपयुक्त 25 किचन टिप्स, स्मार्ट किचन टिप्स. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आज आपण स्मार्ट किचन टिप्स पाहूया. नंबर 1, हिवाळा लागला, सर्दी खोकला बसत नाही तर गरम गरम काढा करून प्या, सर्दी गायब होणार. 2 नंबर, डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झाला, कापूर घ्या, नारळ तेल त्यामध्ये कापूर टाकून 2 तास भिजवत ठेवा. रात्री झोपताना डोक्यात हलक्या हाताने मसाज करा, सकाळी उठून डोके धुवून घ्या. नंबर 3, चेहऱ्यावर जास्त केस असल्यास बेसन, कच्चं दूध, हळद घेऊन मिक्स करून चेहऱ्यावर लेप लावा. 2 मिनिट झाले की लेप चोळून काढा, चेहऱ्यावरची केस गळून पडतील. नंबर 4, केस ड्राय झालेत, एक कांदा, ऑलिव्हेरा याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरा तेल टाकून थोडं गरम करून लेप केसांना लावा. अर्धा तास ठेवा, मग वॉश करा, केस मऊ सिल्क चमकदार होतील. नंबर 5, कंबरदुखी, गुडघेदुखी यावर रामबाण उपाय. हिवाळी लड्डू डिंक टाकून मिक्स ड्रायफ्रूट लड्डू बनवा, सगळ्या शरीराचं दुखणं गायब होईल. नंबर 6, डोळे दुखतायत, डोळ्यात पाणी येते, एक कच्चा आलू घ्या, त्याच्या पातळ स्लाइस कापून डोळ्यावर ठेवा, डोळ्याला आराम मिळेल. नंबर 7, सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्या, त्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होत नाहीत आणि हार्ट अटॅक होऊ शकत नाही. नंबर 8, कांदा कापताना कांदा 1 मिनिट थंड पाण्यामध्ये ठेवा, डोळ्यात पाणी येणार नाही. नंबर 9, फ्रीजमध्ये वास येतो, फ्रीजमध्ये एका कटोरीमध्ये बेकिंग सोडा ठेवा, सगळा वास गायब होईल. नंबर 10, भाजीमध्ये मीठ जास्त होताच भाजीमध्ये पिठाचा गोळा टाका, भाजीमधलं मीठ छूमंतर होईल. नंबर 11, धनिया पुदिनाची चटणी बनवल्यानंतर हिरवा कलर येत नाही तर फेटलेलं दही किंवा लिंबाचा रस टाका, चटणीचा रंग हिरवागार राहते. नंबर 12, आलं लसूणची पेस्ट जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी त्यात थोडं मीठ आणि तेल टाका, हवाबंद डब्यात बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 13, हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची डेट काढून एका डब्यात भरून त्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी, त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते. नंबर 14, तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो. नंबर 15, चकली भाजणीसाठी बिनसालाची उडीद आणि मूग डाळ वापरावी, सालगट वापरल्यास चकल्या रंगाने काळ्या होतात. नंबर 16, तुमचा आवाज बसला असेल तर ह्या बहुगुणी वेलचीचा फार उपयोग होतो. सकाळी सकाळी 1 वेलची चावून खा आणि त्यावर 1 कप कोमट पाणी प्या, रात्री झोपण्यापूर्वी हा उपयोग करा, बसलेला आवाज पुन्हा चांगला होतो. नंबर 17, रोज 1 वाटी घरगुती दही खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल हळूहळू कमी होतो, त्यामुळे हृदयसंबंधी अनेक समस्या कमी होतात. नंबर 18, थेंब थेंब लघवी होत असेल, लघवी साफ होत नसेल तर 5 मनुके व 5 खडीसाखरचे तुकडे एकत्र वाटून घ्या. हे मिश्रण 1 ग्लास मठ्ठा घेऊन त्यात मिसळून प्या, लघवी साफ होते. नंबर 19, पोट गच्च होऊन पोटदुखी होत असेल तर पिकलेल्या पपईचे काप करून त्यावर 1 ते 2 चिमूट काळे मीठ खाल्ल्याने पोटदुखी थांबते. नंबर 20, जगातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणजे शेवग्याच्या शेंगाची भाजी. या भाजीत दुधापेक्षा 4 पट कॅल्शियम, केळीपेक्षा 3 पटीने
पोटॅशियम असते. नंबर 21, रोज सकाळी 5 भिजवलेल्या बदामाची पेस्ट बनवून 1 ग्लास दुधात मिसळा. त्यात आवडीनुसार खडी साखर मिसळून पिल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहाल. नंबर 22, रोज सकाळी तुळशीचे 2 पाने खाल्ल्याने सर्दी, ताप आणि घसा खवखव होत नाही. सर्दीमध्ये घसा दुखायला लागला तर लगेच तुळशीचे 3 ते 4 पाने चावून गिळून घ्या, सर्दी गायब होईल. नंबर 23, रात्रभर दुधात भिजवलेले 4 ते 5 काजू सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने गुडघेदुखी आणि सांधेदुखी कमी होते व गुडघ्यातील वंगणही वाढते. नंबर 24, किडनी स्टोन झाला असेल किंवा पुन्हा होऊ नये म्हणून आपट्याची 5 ते 6 पाने 3 कप पाण्यात उकळून घ्या. पाणी 1 कप झाल्यावर त्यात खडी साखर टाका. कोमट झाल्यावर प्या. 3 दिवसात मूतखडा पडतो. नंबर 25, कडुलिंबाची पाने किंवा काडी चावल्याने दाताची कीड आणि हिरड्याच्या दुखण्यापासून आराम मिळतो. थँक्यू सो मच मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.